येस, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. नक्कीच कमेंटमध्ये आलं होतं, त्याचं उत्तर मी पहिलं देणार आहे. की वर्कआउट फास्ट होते. ऍक्च्युली तो आमच्या ह्याच्यातून खूप स्लो होता. कारण तितकं फास्ट मला वाटत नाही मी आज केला जितका ज्योती मॅम आणि मी करतो. सगळ्यांना स्टेप समजावं म्हणून प्रॉपर दाखवून त्या वेने करत होते. पण नक्कीच सुरुवातीला मलाही असंच वाटायचं की काय चाललंय यांचं, एवढा पाय कुठं वर जातो का, आणि हे कसं होईल माझ्याच्यानी. सुरुवात आहे नक्कीच ज्यांनी कमेंट केलं सुरुवातीला प्रॉब्लेम आम्हालाही झाला होता, तुम्हालाही होणार आहे. एकदा तुम्ही आयडल वेटला याल ना, तुमची एनर्जी डबल होईल आणि त्या एनर्जी डबल करण्यासाठी त्याचा राज मी आज दाखवणार आहे. नक्कीच सगळेजण म्हणतात की हे खाल्ल्याने काय होतं किंवा हे खाल्ल्याने किडन्या फेल होतात, मरेल का मी, अजून XYZ जे काय असेल ते. पण खरंच सांगेल मी, याने काही होत नाही. याने होतं हे अशी एनर्जी, हा असा बदल, हा असा ट्रान्सफॉर्मेशन, ओबेसिटी आणि आयडल वेट आणि फिटनेस आणि मेंटेन स्वतःची बॉडी, आणि त्याच्यामधून जे निघतं ना तो हा वर्कआउट. जो 45 मिनिटं तुम्ही जरी माझ्यावरनं कॅमेरा हलवला नसता ना सरांनी, तरी तीच एनर्जी दिसली असती. आणि त्याचा राज हा टार्गेटेड न्यूट्रिशन आणि सकस संतुलित आहार आहे. कारण त्याच्यासाठी खायला लागतं, वजन वाढवण्यासाठी खायला लागतं ना, मग ते कमी केल्यानंतरही ते टिकवून ठेवण्यासाठी करताना सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात. तेव्हा आपली ही एनर्जी, आपलं आयडल वेट, आणि नक्कीच ते टिकून ठेवण्यासाठी तितका एक्सरसाइज गरजेचं आहे. असंच कुठली गोष्ट भेटत नाही. भेटली तर तिचा नक्कीच दुरुपयोग आपण करतो. तो दुरुपयोग होऊ नये म्हणून हे सगळं राज आहे माझं. हे टार्गेटेड न्यूट्रिशन, हा सकस संतुलित आहार. आणि नक्कीच तुम्ही जर हे अनुभवलं तर तुम्हालाही सगळेजण म्हणतील की खरंच एनर्जी डबल आहे. स्वतःवरती एक्सपेरिमेंट करा. डॉक्टर हे खाऊन दाखवणार नाही. डॉक्टरांना जर सांगितलं की धायगुडे सरांची बीपीचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही बीपीचे टॅबलेट खा, तुमचा आजार बरा, त्यांचा आजार बरा होईल का? डॉक्टर तर कधी खाऊन नाही दाखवणार नाही, त्यांनाच देणार. तो बरा होईल का नाही तो 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष त्यांना खायला सांगणार. पण वेलनेस कोच ही एकमेव व्यक्ती आहे जी हे सगळं खाऊन दाखवणार आहे आणि मग तुम्हाला सांगणार आहे मी खाते, तुम्ही पण घ्या. आणि तेव्हा तुमची एनर्जी डबल होणार आहे. तर एनर्जीचा राज हा आहे. काउंट केल्या नव्हत्या, 13 होत्या. ऍट अ टाइम 13 होत्या. वाव. सकस संतुलित आहार. नक्कीच एनर्जी डबल होण्याचं कारण पण हेच आहे. आणि आले होते, रिझल्ट सांगते 5 मिनिटामध्ये. आले होते वाढत्या वजनामुळे. ओबिसिटी खूप होती, 96 kg वजन होतं. आणि त्याच्याबरोबर घेऊन आले होते डिसऑर्डर. वजन हा एक माझा पहिला मोटिव्ह होता की वजन कमी करणं. डिसऑर्डर मला वाटतच नव्हत्या की माझ्या शरीरामध्ये काही आहेत. कारण मला असं वाटायचं माझ्यासारखं खात्यापित्या घरचं आणि हेल्दी कोणीच नाहीये. पण माझा तो मायनस पॉइंट होता, जो मला ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर समजला. जसं आता नवीन सदस्यांना वाटतं ना की हे खूप फास्ट आहे, तेव्हा मला तर समजतही नव्हतं ते काय करतायत. मी बघत बसायचे, पुढे यायचे, डोक्याला हात लावायचे. मी मॅडमला दुसऱ्या दिवशी सांगितलं मला हे काही जमणार नाहीये, काय असेल तर द्या, ते खाते आणि बारीक होते. पण म्हणतात ना गुरु गुरु असतात. हो हो, चालेल चालेल, देते देते. अहो प्रयत्न करा, बघूयात काय होतंय. पण मॅम खरंच ग्रेट आहेत. थँक्यू म्हणेन मी त्यांना की त्यांच्यामुळे मला ही अमेझिंग अशी लाईफस्टाईल भेटली. कारण फोटो काढायला मला पहिल्यापासून खूप आवडत होतं. मॅडम तरी म्हटल्या सकाळी रिझल्ट शेअर करताना की मी पडद्या पाठीमागे व्हायचे, फोटो काढत नव्हते. मी ओबेस होते तरी फोटो काढत होते, कारण आवड होती. आणि त्याचा काहीतरी बेनिफिट मला इथे झाला की मी त्या ओबेसिटीला इथे दाखवू शकले की येस, मी इथं अशी होते आणि अशी झाली. तर नक्कीच वेलनेस कोचला थँक्यू म्हणेन, लतीश सर आणि ज्योती मॅम. त्यांच्या अ, नक्कीच गायडन्स महत्वाचं. म्हणजे मी किती करते, मी जर 100% देते ना, तर त्यांनी 1000% माझ्यासाठी दिले. आणि त्याचा फायदा मी करून घेतला. आणि 3 महिन्यामध्ये तब्बल 30 किलोचा रिझल्ट आहे माझा. हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह होते, तो बाय डिफॉल्ट गेलाय. अ, असं काही नव्हतं की त्याच्यासाठी मॅमनी न्यूट्रिशन दिलं होतं. महत्वाचं म्हणजे मी सांगितलंच नव्हतं की मला तो आजार आहे. कारण त्याच्या शेवटची स्टेप म्हणजे डायलिसिस असतो. आणि मला असं वाटत नव्हतं की मी कोणाला हे शेअर करावं. त्यामुळे मी तो कधीच सांगितला नाही. पण जेव्हा अ, आपलं रुटीन चेकअप असतं त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही चेक केलं तर तो निगेटिव्ह निघाला. तेव्हा असं वाटलं
माझ्या इतकं श्रीमंत या जगामध्ये कोणीच नाहीये. कारण माझं आरोग्य नीट झाले. जी व्यक्ती डायलिसिस वरती जाणार होती, ती व्यक्ती निरोगी झाली फक्त आणि फक्त या सकस संतुलित आहारामुळे आणि 45 मिनिटं एक्सरसाइज सातत्य रोज 2 वर्ष झालं न चुकता एक्सरसाइज आहे. 2 टाइम म्हणा, 3 टाइम म्हणा, कितीही टाइम सांगा. हाच, हाच आणि हाच स्पीड दिसणार तुम्हाला आणि नक्कीच आजार बाहेर पडले आणि आजाराचं माहेर घराला सोडलं मी आणि माझं शरीर सुदृढ आणि हेल्दी बनवलं आणि त्याच्यासाठी गाईडन्स माझ्या वेलनेस कोचने केले. तर त्यांचं 100% ऐकलं. डाएटमध्ये कधीच आता सदस्य आहेत ना, ग्रुपला ॲड केले ना, तर त्याच्यामध्ये डाएटचं ताट टाकायला तुम्हाला कंटाळा येतो. माझा न चुकता डाएटचा शेड्यूल अजूनही मॅडमपर्यंत जातो. मी आयडल वेटला आले. मला असं वाटलं, की मला मॅडमला शेअर करायचंय. तर मी 1 महिनाभर कंटिन्युअसली परत स्वतःसाठी नाही, म्हणजे स्वतःसाठी नाही टाकलं तर वेलनेस कोचसाठी टाका. वेलनेस कोचसाठी नाही टाकलं तर स्वतःसाठी टाका. बाय डिफॉल्ट फायदा आपलाच आहे. कारण वेलनेस कोच फक्त तुमच्यासाठीच इथे येतो, गाईडन्स करतो. अजूनही माझा डायट चार्ट मॅमला जातो. डायट चार्ट नाही केला तर व्हिडिओ कॉल करून असतं, मी काय घेते बघा. तर मला असं वाटतं ग्रुप तयार केलाय. तुम्ही काय खाताय आणि काय नाही खात हे तुम्ही नक्की ग्रुपवर शेअर केलं पाहिजे. मी ज्या वेट लॉस जर्नीमध्ये होते 3 महिन्यामध्ये अ, टायमिंग मी मिस केला नव्हता. खाण्याच्या वेळा पाळल्या होत्या. पाणी पिण्याचं शेड्यूल तसं व्यवस्थित ठरवलं होतं. तर ते कराल ना, तर तुमचा पण सदस्य म्हणतात, की सकस आहार घेतल्यानंतर किती किलो वजन कमी होईल. किती किलो वजन कमी होण्यापेक्षा मी किती किलो कमी करून दाखवल, हा स्वतःचा माइंडसेट ठेवा. कारण मी एका महिन्यामध्ये 10 किलो केलं होतं. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता. दिवसा-दिवसाला 1-1, 2-2, अर्धा-अर्धा किलो कमी व्हायचं. इतकं छान वाटायचं ना, तेव्हा अशी एनर्जी यायची. जर तुम्ही ते प्रॉपर म्हणजे फोकस ठेवून कराल ना, तर 100% ह्या प्रश्न विचारायची गरज लागणार नाही, की किती किलो कमी होईल? किती किलो कमी करणार आहे मी? हा गोल ठेवा. तर नक्कीच सर मला बोलण्याची संधी दिली. थँक यू, सो मच.